वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक IT, सहाय्यक व्यवस्थापक अशी आहेत. वेतन 76,010 ते 89,890 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. पदानुसार वेगवेगळं वेतन मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. यूनियन बैंक ऑफ इंडिया भारत सरकार का उपक्रम. यूनियन बैंक रिक्रूटमेंट प्रोजेक्ट, ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ एप्लीकेशन एंड पेमेंट ऑफ फीस फ्रॉम 3/2/2024 टू 23/2/2024. 3/2/2024 ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि 23/2/2024 ही शेवटची तारीख आहे. या ठिकाणी पदांची नावं दिलेली आहेत आणि बेसिक पे स्केल देखील दिलेला आहे. पदांची नावं आहेत चीफ मॅनेजर IT, यामध्ये सोल्युशन्स आर्किटेक्ट, क्वालिटी ॲश्युरन्स लीड, IT सर्व्हिस मॅनेजमेंट एक्सपर्ट, अजाईल मेथोडॉलॉजीज स्पेशलिस्ट, ॲप्लिकेशन डेव्हलपर, त्यानंतर रिपोर्टिंग, ETL स्पेशलिस्ट, मॉनिटरिंग अँड लॉगिंग, रिस्क, सिनियर मॅनेजर IT ची पदं आहेत. त्याचप्रमाणे मॅनेजर IT फ्रंट एंड, मोबाईल ॲप डेव्हलपर, मॅनेजर रिस्क क्रेडिट, लॉ, इंटिग्रेटेड ट्रेझरी ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर, असिस्टंट मॅनेजरच्या जागा आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट, टेक्निकल ऑफिसर, फॉरेक्स. तर ह्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. 606 जागा अवेलेबल झालेल्या आहेत आणि पेमेंट देखील खूप चांगलं बघायला मिळत आहे. यामध्ये काही पदांसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे, परंतु काही जागा या फ्रेशर्ससाठी आहेत. नॅशनॅलिटी, अॅन ॲप्लिकंट मस्ट बी आयदर अ सिटिझन ऑफ इंडिया, भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. सर्वच पदांसाठी जवळजवळ सेम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, परंतु काही पदांसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. चीफ मॅनेजर या पदासाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे BSc, BTech किंवा BE झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. यामध्ये ब्रांचेस दिलेले आहेत. कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये BE, BSc किंवा BTech झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. किंवा या ब्रांचेसमध्ये मास्टर्स तुमचं झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. यामध्ये सुरुवातीला काही पदांसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेम आहे. आपण फ्रेशर्ससाठीच्या जागा बघणार आहोत. 17 नंबर या नंबरपासून पुढे ज्या जागा अवेलेबल आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही, तर त्याच जागा आपण कव्हर करणार आहोत. पोस्टचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियर. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BE किंवा BTech झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स दिलेले आहेत. फ्रेशर्ससाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. त्यानंतर आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BE किंवा BTech झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्ट या पदासाठी आर्किटेक्चरमध्ये बॅचलर डिग्री मिळवलेले उमेदवार इलिजिबल आहेत. असिस्टंट मॅनेजर टेक्निकल या पदासाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल, केमिकल ह्या ब्रांचेसमध्ये इंजिनिअरिंग डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. एज लिमिट दिलेली आहे 20 ते 30 वर्षे. फ्रेशर्ससाठी या जागा आहेत. असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स या पदासाठी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स दिलेले आहेत. प्लस फुल टाईम रेग्युलर MBA, PGDBM, PGDBA, PGPM, PGDM with specialization in finance, international business, trade finance from a university or institution or board recognized by Government of India. तर MBA झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC, ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे. प्रोबेशन पिरियड
सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी अपॉइंट होतील त्यांच्याकडून 3 वर्षाचा बॉन्ड घेतला जाणार आहे. जर या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही जॉब सोडून दिला तर तुम्हाला 2,50,000 रुपयाची अमाऊंट प्लस टॅक्सेस भरावे लागणार आहेत. सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. यामध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स किती येतील हे बघून एक्झामचा क्रायटेरिया ठरवला जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असेल, ग्रुप डिस्कशन, त्यानंतर स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन्स और पर्सनल इंटरव्ह्यू. सिलेक्शन प्रोसेसमध्ये या स्टेजेस असतील. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये प्रोफेशनल नॉलेज रेलेव्हंट टू द पोस्ट यावरती टेस्ट घेतली जाईल. यामध्ये 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, ज्याला 200 मार्क्स दिले जातील. आपण फ्रेशर्ससाठी ज्या जागा बघितलेल्या आहेत त्या पोस्टसाठी नेम ऑफ द टेस्ट इथे दिलेली आहे. यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, प्रोफेशनल नॉलेज रेलेव्हंट टू द पोस्ट अँड इंग्लिश लँग्वेज या विषयावर प्रश्न विचारले जातील. टोटल 150 प्रश्न असतील. 200 मार्कांची ही परीक्षा असेल. यामध्ये इंग्लिश लँग्वेजचा पेपर हा इंग्लिशमध्ये असेल, परंतु इतर जे पेपर आहेत ते तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश भाषेत देता येतील. एक्झामिनेशन सेंटर्स इथे दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई आणि ठाणे या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असतील. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस्ड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला जाताना उमेदवारांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. यामध्ये कॉल लेटरची प्रिंटआउट असेल, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही जे भरणार आहात त्याची प्रिंटआउट असेल, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, मार्कलिस्ट अँड सर्टिफिकेट्स ऑफ ऑल सेमिस्टर्स. जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्या सगळ्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स सोबत घेऊन जायचे आहेत. तसेच जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये बसत असाल तर ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे. इन्कम ॲसेट सर्टिफिकेट जे असेल त्यावरती सही, शिक्का प्रॉपरली सगळं व्यवस्थित अरेंज करायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल तयार करायची आहे. तसेच झेरॉक्स कॉपीच्या 2 फाईली तयार करायच्या आहेत आणि सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. एक जरी डॉक्युमेंट तुम्ही विसरला तर तुमचं कॅन्डिडेटचे रद्द होऊ शकतं. हाऊ टू अप्लाय यामध्ये सुरुवातीला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर पेमेंट ऑफ फीस आणि त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन, स्कॅन अँड अपलोड. फीस इथे दिलेली आहे. जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटने 850 रुपये फी भरायची आहे आणि SC, ST, PWBD कॅन्डिडेट्सनी 175 रुपये फी भरायची आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर इथे दिलेली आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर आपल्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि ते देखील अपलोड करायचं आहे. तसेच इंटरव्ह्यूला जाताना ते सोबत घेऊन जायचं आहे. फॉर्मॅट ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेट दिलेली आहेत, ती व्यवस्थित उमेदवारांनी भरून घ्यायची आहेत. जे सर्टिफिकेट तुम्हाला लागू होतं ते सर्टिफिकेट व्यवस्थित भरायचं. त्यावरती कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे सक्षम अधिकाऱ्याची सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे. ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि इंटरव्ह्यूला जाताना ते डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. या पेजवरती येऊन उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ह्या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण फ्रेशर्ससाठी बऱ्याचशा जागा अवेलेबल झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.